नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपण दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये हरणे बंदरला आपण आलो आहे आणि हरणे बंदरच्या इथून आता आपण चाललो आहे ते म्हणजे गोवागड बघायला. आणि अगदी सुंदर आणि अतिशय छान असा हा गोवागड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोवागड बघायला भेटणार आहे. आणि गोवागड हा सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी गोवागड बांधला होता. तर चला आता जाऊ ते म्हणजे गोवागडवरती. तर चला मंडळी, ह्या साईडला किल्ल्याची संपूर्ण तटबंदी दिसत आहे. ह्या साईडला एक बुरुज आहे, ह्या साईडला एक बुरुज आहे आणि ही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी. आपण ह्या साईडून आलेलो आणि हरणे बंदरानं हल्ली 15 मिनिटाच्या अंतरा चालत आपण येऊ शकतो हरणे बंदरावरून. आणि हा ही आपल्याला कमान दिसत आहे, ही गोवागडाची महादरवाजा आहे, तो बघू शकता. आणि ही महादरवाजाची कमान कशा प्रकारे आहे. पाठी थोडंसं लग्न आहे तर मित्रांनो इग्नोर करा त्या आवाजाकडे. थोडं जरा मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतो, पण या महादरवाजावरती कुठल्याही प्रकारचं आपल्याला कुठलंही शिल्प दिसत नाही आहे. आणि या साईडला माहिती फलक आहे आणि ही किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आणि असा पूर्ण किल्ल्याचा घेरा आहे. आणि ह्या साईडची तटबंदी जी आहे तुम्ही बघू शकता, थोड्या प्रमाणात ढासळलेली आहे. आणि इथून तुम्ही या महादरवाजामधून किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करता. मंडळी, आपण त्या महादरवाजाच्या आतमध्ये आलो. आतमध्ये आल्याच्यानंतरला इकडून एक शिडी आहे ज्याच्यावरून आपल्याला या तटबंदीवरती पूर्ण फिरता येतो. तर आधी पहिला आपण खाली काही वास्तू आहेत का ते बघूया आणि त्याच्यानंतरला मग बघू अजून या किल्ल्यावरती आपल्याला काय काय पाहायला भेटतं. त्या साईडला आल्याच्यानंतरला एक जुनी वास्तू दिसत आहे, पण त्याला प्लास्टर केलेलं आहे. पण त्याचं जे बांधकाम आहे तुम्ही या साईडला बघू शकता, हे जे खांब आहे हे खूप जुने आहेत. आणि महादरवाजा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की महादरवाजाच्या बाजूला पारेकरांच्या देवड्या असतात. तर ह्या साईडला तुम्ही जे ही वास्तू बघताय, माझ्या मते तरी ही पारेकरांच्या देवड्या असाव्यात. कारण ह्या साईडला एक खोली आहे आणि ही इथून आतमध्ये गेल्याच्या नंतरला ह्या साईडला एक खोली आहे. अशा प्रकारे माझ्या मते तरी ही पारेकरांची देवडी असू शकते. कारण इथले कुठल्याही प्रकारची पार्टी वगैरे काहीच लावलेली नाही, त्याच्यामुळे काही समजत नाही आहे. पण महादरवाजाच्या अगदी बाजूला आहे म्हणजे पारेकरांची देवडी असू शकते किंवा दुसरं काही असू शकतं. माझ्या मते तरी पारेकरांची देवडीच असावी. तर आता इथून आपण पुढे जाऊया, पुढे बघू अजून काय काय आपल्याला पाहायला भेटते. इथे वास्तू आहे, आपण ह्याच्यावरती आपण नंतर जाऊया. इकडून सुद्धा जाऊ शकतो पण तिकडे आपण नंतर जाऊया. मला अजून काही इथे काय वास्तू काय किल्ल्यामध्ये दिसत नाही, पण किल्ल्याचा घेरा खूप मोठा आहे. तर ह्याच्यावरून आपण एक याची तटबंदी बघू शकता, ती अशी इथून फिरून आलेली आहे या साईडून. त्याच्यावरचं बांधकामी संपूर्ण तटबंदी आणि बाकी किल्ल्यावरती काही वास्तू नाही आहे, फक्त ही तटबंदी आहे. आणि तटबंदीवरती जागोजागी मार जंग्या आणि खोबण्या हे जंग्या आपल्याला बघायला भेटतात. आपण वरती गेल्या बघूया, तिकडे एक वास्तू दिसते. तर आता आपण तिकडे जाऊ. इकडून आलेलो आपण आणि याच्या समोरच दिसते तो म्हणजे सुवर्णदुर्ग. म्हणजे हा किल्ला किती महत्त्वाचा होता सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी. याच्यासाठी मित्रांनो त्रिकुटं उभारलेली आहेत, गोवागड, फतेगड आणि कनकदुर्ग. तर आता जे आपण किल्ल्यावरती आहे तो गोवागड आहे. आणि ह्या साईडला हे बघा एक जुनी वास्तू दिसते, पण काय ते समजत नाही आहे. एकदम तटबंदीला लागूनच ही वास्तू आहे. ही बघा, ही ती वास्तू आहे. बघू शकता दगडाचा वापर केलेला आहे, पण त्याला जो आता बाहेरून प्लास्टर दिलेलं आहे. बाकी वास्तू जुनी आहे, बघितल्यानंतर पटकन लक्षात येतं. आणि बरोबर तटबंदीच्या बाजूला ही वास्तू आहे. तर त्या साईडला सुद्धा काहीतरी आहे, तिकडे जाऊ आता. ध्वजस्तंभाचा बुरुज म्हणजे ध्वजस्तंभ म्हणजे त्याच्यावरती काठी लावलेली आहे. बुरुज बघा कसा एका साईडला आहे. आणि ही जी तटबंदी होती ही संपूर्ण ढासळली. तर दगड तुम्ही इकडे तिकडे विखुरलेलं बघू शकता. बघा, फक्त जी ही मूल तटबंदी आहे ही फक्त आता साबूत आहे, बाकी काही ठिकाणी इकडे ढासळलेली आहे. बघा, तसा तो तिकडे बुरुजसुद्धा आहे. आणि ही ते काहीतरी वास्तू दिसते, पण ही सध्याची वास्तू वाटते मला. तर बघू काय आहे ते. तर म्हणजे ही वास्तू दिसते ना, माझ्यावरती आता सध्या बांधलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये विटा आणि सिमेंटचा वापर केलेला आहे. तर माझ्या मते ही हल्ली आता बांधली असेल.
पण तिचा आता काही उपयोग नाही, फक्त ही वास्तू आहे. या साईडला सुद्धा बघू शकता टाईल्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे हे सर्व वास्तू आता बांधले असणार. ही वास्तू थोडी जुनी वाटते, कारण याचा चौतारा तुम्ही बघू शकता बघा. याच्यामध्ये सुद्धा सिमेंटचा वापर केलेला आहे. कसली वास्तू आहे काही समजत नाही आहे. इथं सुद्धा वास्तू आहे. याच्यामध्ये सुद्धा दगड, या साईडला दगड वापरले आहेत, त्या साईडला विटा आहेत, आणि अशी ही पण वास्तू आहे. पण काय आहे ते समजत नाही, नक्की जुनी वास्तू आहे की आता बांधलेली आहे काही समजत नाही. वरती जाऊया आता आपण. काही नाही, आणि ह्या साईडला थोडं खोलगरसारखं काहीतरी भाग दिसतोय, बहुतेक पाण्याचा हौद आहे. हो बरोबर मित्रांनो, हे संपूर्ण पाण्याचा हौद आहे बघू होता. आणि आता तरी त्याच्यामध्ये पाणी आहे सध्या तरी, पूर्ण गाळ साचलं आहे. त्याची मूल बांधी बघा तिकडे बघा, दगड आहे पूर्ण प्रॉपर. त्याच्यानंतर हा आता कोकणात मिळणारा चिरा याचा बांधकाम केलेलं आहे. सध्या तरी पाण्यामध्ये पूर्ण गाळ साचलेलं आहे. तर म्हणजे ह्या बुरुजाच्या बाजूला इथे एक वास्तू दिसते, आणि ह्याचं जे छत आहे ते दगडी छत आहे. आणि दगडी छत आहे, आणि दगडी छत आपल्याला कुठे बघायला भेटतं, एक म्हणजे धान्य कोठार असेल तर, आणि दुसरं म्हणजे दारुगोळा कोठार असेल तर. पण एकदम छोटं आहे, आणि सध्या तरी इथे दारूचे अड्डे बनवलेले आहेत बघू शकता बघा. सिगरेट वगैरे आहे तिकडे, बॉटल्स वगैरे तिकडे, बिअरच्या बॉटल्स फोडलेल्या आहेत. आणि इकडे बघा जंगा दिसत आहे आपल्याला जागोजागी, या साईडला आहे, या साईडला आहे, ह्या साईडला आहे. तर माझ्या मते हे ह्याच्या पाठीस बुरुज आहे, तर माझ्या मते ह्या बुरुजाला जो ह्याच्या मागे आहे, आणि ह्याच्या समोरच बरोबर सुवर्णदुर्ग आहे. एक सेकंड, हे बघा हा समोर सुवर्णदुर्ग, हा बुरुज, आणि ही वास्तू दगडी वास्तू आहे, आणि त्याचं छतसुद्धा दगडाचं आहे. तर नक्कीच हे दारुगोळा असू शकतं, कारण बाजूलाच बुरुज आहे. म्हणजे इथून जो दारुगोळा काढला की सरळ या बुरुजावरती नेला, आणि बुरुजावरून या बुरुजावरती तोफा असणार त्या काळी नक्कीच, आणि तिथून मग समोरच्या समोर कोण शत्रू असेल त्याच्यावरती मारा करता येत असणार. नक्कीच हे दारुगोळा कोठार असणार, कारण बुरुज बाजूलाच आहे. तर आता तटबंदीवरनं वरती जाऊया आणि हा बुरुज पाहूया आपण. म्हणजे हा दरवाजाच्या समोरच दुसरा दरवाजा, म्हणजे ही इकडून एंट्री असणार, आणि समोर समुद्र आहे, त्याच्या बाजूला ही वास्तू धान्य कोठार किंवा धान्य कोठार असू शकतं, कारण दरवाजा बाजूलाच आहे, आणि दरवाजा बाजूला नेहमी आपला धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार पाहायला भेटतो. तर धान्य कोठार हे असू शकतं. मगाशी मी जे देवडा बोललो तर धान्य कोठार असू शकतं, कारण समोरच समुद्र आहे, आणि समुद्रामधून ती रस्ता आणली जात असणार महादरवाजानी सरळ तिथे बाजूला. आणि हा दुसरा महादरवाजा आहे, आणि ह्याचे जे ओंडके लावण्याची जागा आहे ती आपल्याला इथं दिसत आहे. तर इथे असा एक लाकडी ओंडका टाकला जायचा, त्याच्याकडनं हा दरवाजा सुरक्षित होईल. पण ह्याच्यावरची जी कमान होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, आणि हा बुरुज बघू शकता कशा प्रकारे बाहेर काढलेला आहे. तर नक्कीच ते धान्य कोठार असू शकतं, कारण महादारूच्या बाजूलाच ते आहे. तर आणि हे दारुगोळा कोठार हे 100% दारुगोळा कोठार असणार. भले तर छोटा आता दिसतं आहे, पण ह्या बुरुजासाठी लागणारा दारुगोळा हा इथं ठेवला जात असणार नक्कीच. तर चला आता आपण इथून वरती जाऊया. मित्रांनो एक सांगायचं आहे, ही तटबंदी आहे, आणि तटबंदीच्या बाजूला ही जी आपल्याला मोकळी जागा दिसते ज्याच्यावरून आपण चालतोय, या जागेला लादणी असं बोललं जातं. लादणी, कारण याच्यावरून आपण चालतोय आणि तटबंदी एका साईडला आहे, म्हणजे तटबंदीच्या बाजूला ही जी मोकळी जागा दिसते ह्याला लादणी असं बोललं जातं. हा बघा त्या साईडला एक बुरुज आहे, आणि या बुरुजाला जाण्यासाठी इथून पायऱ्या, जागोजागी जंग्या दिसत आहेत. जंग्या दिसत आहेत, माफ करा, जंग्या दिसत आहे बघा समोरच्या दिशेला. अशाच जागोजागी जंग्यासुद्धा आहेत तटबंदीला पूर्ण. बघा जागोजागी जंग्या दिसतात आपल्याला, आणि आपण आलो ह्या बुरुजावरती. चला जाऊया आता या बुरुजावरती आपण.
ही बघा, हा संपूर्ण असा बुरुज आहे आणि असा आलेला आहे. त्या बघा ह्या साईडला आहेत, त्याचं जे वरचं बांधकाम ते पडलं आहे, पण ही मारजंगी असणार. इथून समोरच्या दिशेला तो, त्याच्यानंतर इथून परत तटबंदी, फांजा वगैरे असणार इथे, आणि त्याच्यानंतर इथे अजून एक मारजंगी, तिचा मारा या समोरच्या बुरुजापर्यंत असं संपूर्ण. हा संपूर्ण असा हा बुरुज. पण इथे बाजूलाच महादरवाजा, म्हणजे धान्य कोठार असू शकतं, कारण याला प्रशस्त अशा खोल्या आहेत आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊ शकतो. इथून एंट्रन्स दिलेला आहे, त्या साईडला एक खोली आहे. तर आपण या सिटीने आता वरती जाऊया आणि ही वरची वास्तू अजून एक आहे वरती, ती बघूया. तर मंडळी, आपलं दोन्हीही चुकलेलं आहे. धान्य कोठार पण नाही आहे आणि पालेकरांच्या देवढ्या आहेत. पहिलं आपलं बरोबर होतं, कारण जेव्हा मी ते ह्या बुरुजावरती वरती आलो, ह्या बुरुजावरती, तेव्हा मला लक्षात आलं की इकडे महादरवाजा आहे आणि तो महादरवाजा सध्या आता बंद करण्यात आलेला आहे. हा बघा, त्या साईडला तो महादरवाजा, पण तो महादरवाजा जो आहे तो आता सध्या तरी बंद करण्यात आला आहे. म्हणजे हा इथून बाहेर निघाला की एक लेफ्ट साईडला देवडी आणि एक राईट साईडला देवडी, आणि ह्याच्यावरती बघा नक्षीकाम केलेलं आहे. पण कुठल्याही राजवटीचं, जसे की प्रत्येक गड किल्ल्यावरती आपल्याला शर्बाचं शिल्प दिसतं, तसं इथे कुठेही शिल्प नाही, फक्त एक नक्षीकाम केलेलं काहीतरी आहे. आणि हा जो आहे तो किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि तो जो तिथे बनवला आहे तो, त्याची कमान बघून पण तो दरवाजा वाटते, पण हे जो बांधकाम आहे हे आत्ता केल्यासारखं वाटतं. ती कमान होती असेल बहुतेक, तो दुसरा महादरवाजा असणार आणि तो तिकडे तिसरा, म्हणजे ह्या साईडून सुद्धा येऊ शकतो, एक इकडून समुद्रमार्गे सुद्धा येऊ शकते. आणि हा महादरवाजा आहे आणि ह्याच्यावरती ही जी वास्तू आहे डबल, ही वास्तू आतून बघा कशा प्रकारे, आतमध्ये अशा अनेक खोल्या आहेत. भले त्याला आता प्लॅस्टर केलेलं असेल, पण भले त्याला आता प्लॅस्टर केलं असेल, पण ह्याच्यामध्ये अशा अनेक खोल्या आहेत आणि इथे खिडक्यासह दिलेलं आहे जागोजागी. बहुतेक हे नंतर इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार हे बनवलं असणार. त्यांनी नंतरला ही वास्तू बांधली असावी, कारण याच्यामध्ये प्रामुख्याने विटाचा वापर आहे. भले आता याच्यावरती प्लॅस्टर केलं असेल, पण प्रामुख्याने विटाचं बांधकाम. तर हे नंतरच्या काळात बांधलं गेलं असणार, इंग्रजांच्या काळामध्ये. पण जो महादरवाजा आहे तो हा आहे. आता मी तुम्हाला खाली जाऊन समजवतो की हा महादरवाजा कशा प्रकारे असू शकतो. हा महादरवाजा कसा हे मी सांगू शकतो, कारण हे बघा, हे जे आहे हे सर्व आता बांधलेलं आहे. हे इथून हे जे चिऱ्याचं बांधकाम आहे ना, हे नंतरच्या काळामध्ये हा रस्ता बंद करण्यात आला असेल. आणि हे बघा इकडे, मगाशी माझ्या लक्षात नाही आलं, इकडे लाकडी ओंडका टाकण्यासाठी अडसर, हे दरवाजाचे जो इथे दरवाजा असा उभा राहिला असेल त्याचं हे वरचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथून दरवाजाच्या इथून आल्यानंतरला लेफ्ट हँड साईडला एक देवडी आणि राईट हँड साईडला एक देवडी. इथे दिवाबत्ती ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्या साईडला सुद्धा जागा आहे. त्या साईडला एक प्रशस्त खोली आहे, थोडीशी छोटी, म्हणजे एवढी पण काही मोठी नाही आहे, की म्हणजे तिथं जाऊन पारेकरी विश्राम करू शकतात. आणि ही संपूर्ण ही वास्तू आणि ही एक इथे पारेकराची देवडी या साईडला. तर एक वास्तू. तर चला आता म्हणजे संपूर्ण आपला किल्ल्याचा घेरा कंप्लीट झालेला आहे आणि गोवा किल्ल्याच्या समोरच हरणे गोवा किल्ला
याच्यासमोरच सुवर्णदुर्ग आहे. तर आपला संपूर्ण हा घेरा पूर्ण झालेला आहे. आणि तर नमस्कार मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला गोवा किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, गोवा हरणे किल्ला बोलू शकतो आपण याला. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, किल्ल्यावरती बघण्यासारखं सध्या तरी काहीच नाही आहे, फक्त तटबंदी आहे. तिथे फक्त एक बुरुज आहेत बऱ्यापैकी, एक महादरवाजा आहे, एक धान्याचं हे दारुगोळा कोठार बघितलेला आपण, जे माझ्या मते तो दारुगोळा कोठार असेल कारण बाजूलाच बुरुज आहे. तर ही हरणे गोवा किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.